काय गडबड गोंधळ? नाही 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 दारू वगैरे पित नाहीत ना आता? नाहीच नाही तर किती दिवस झाले दारूचं औषध घेऊन? आज 9 दिवस. 9 दिवस झाले का? हा बरोबर ध्यानात आहे तुमच्या. आणि मग आता पहिले एवढं पैशाची काळजी घ्यायची म्हणजे ध्यानात राहणारच की. हा ना, कसं पित होतो माहिती ना दारू तुमचा बाबा? सोमवार 8 दिवस झालं. आज हा. मंगळवार 9. पण दारू कशी पित होते माहिती आहे ना? हो संध्याकाळी प्यायचे ना. डेली? रोज? डेली डेली प्यायचे डेली. पण आता वय किती आहे चालू त्यांचं? असं 60. किती वर्षापासून प्यायचे ते? एक दिवसापासून प्यायचं धर सोड करायचे ना. वर्षभर प्यायचे. औषध घेतलं की परत अजून सोडायचे. नंतर परत अजून औषध घ्यायचे. नंतर सोडायचे असं. किती वर्षापासून प्यायचे ते? हो लग्न झाल्यापासून प्यायला लागले असं. बाबा बाबा, तुमचं लग्न झाल्यापासून? हा कल्याणला आल्यापासून जवळजवळ 20 वर्ष 22 वर्ष झालं पेते त्याला. लग्नाच्या आधी एवढं नव्हतं पेत. लग्न झाले नव्हतं पण नंतर सवय लागली हो जसं जसं पैसा येईल तसा. म्हणजे दारू पण गांजा पण? हा दोन्ही पण. गांजा तर पहिल्यापासून वाटते की गांजा. बरं बरं. गांजा आता चालू आहे का मग? हो चालेल चालेल. किती वाढतात? सकाळी वाटत्या संध्याकाळी वाटते. आता दिवसभर त्यांच्या मागं कोण आहे आपल्याला पण सकाळ संध्याकाळी तर वाटत्यात. बरं आणि दिवसभर संगच असते त्यांच्या चिलीम. बरं. हा चिलीम संगच असते. दारू सोडली का? दारू सोडली किंवा मग आता एवढं पैसे दिले सोडले आता सध्या तर सोडले. पैसे दिल्या म्हणजे बघा बघा एवढ्या वय आयुष्यभर संपूर्ण हयात घातली त्यांनी दारू प्यायला बघा. हं? हो पण कसं आहे असं कुठं कुठं नेलं ना एकदा वाड्याला नेलं तर वर्षभर नाही 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 नाही, आपल्याकडे आल्यावर कुठं जायचं काम नाही बघा. हॅलो, मग आता हाऊस की मग आता तुमचे आम्ही तर उलट पाय देऊन पाणी पिऊ की आमची तर काय आमची दारू सुटली काय. कायमच्या आता सुट्टी आता काय राहिलं? हा दुसऱ्या दिवशीच परिस्थिती आली की नाही तुम्हाला? औषध देते ना रोजच्या रोज. नाही नाही, दुसऱ्या दिवशीच औषध दुसऱ्या दिवशी तर तुम्हाला परिस्थिती आली ना हा दारू सोडल्याची. हो आले आले आले. हो, ते महत्वाचा विषय आहे. हं? हम्म. तेच म्हणलं काय चाललंय काय नाही बाबा. आजी लय त्या दिवशी तळमळत होत्या. हा म्हणलं लय डोळ्यात पाणी तुमच्या आलं पार अगदी वाईट वाटत होतं तुम्हाला लय. म्हणून मग आता वाईट वाटत जरा शांत पाहिजे ना माणसाला. वातावरण चांगलं असलं की बरं पडतं. हो, आता घरातल्या पोरींना यांना मुलांना सगळा आनंद झाला असेल आता. हो आता मोठी मुलगी भेटायला आली. आली का? हो आली आली. जरा तिचं काम होतं मुंबईला ते आली भेटायला जरा. बरं, त्यांना बरं वाटलं का आता? मग बरं आता पप्पा दारू पेत नाही म्हणजे बरंच वाटणार हो. हो, हम्म. चालतंय मग चालतंय, काय हरकत नाही. हं? हो चला खरंच अधून मधून फोन मग. हो हो चालेल, तुम्ही पण करत जा. हं? हो हो चालेल तुम्हाला चालेल. नंबर कोणी दिला होता माझा? हा माझा नंबर ते अशोक कोठवळे भेटला होता तुम्हाला. अशोक महाराज कोठवळे माझे मित्र आहेत ते. हा अंबादाच्या घरी आलते ना त्या बोवाच्या घरी आलते मी. हा 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 हा, मग बरोबर. आम्ही तिकडं जायचं होतं दारू सोडा दुसरीकडं तर ते म्हणले थांबा ऍडव्हर्टाईज येते माझ्या मोबाईलला म्हणले माहिती येते मला. माझा एक मित्र आहे, त्यांना फोन करतो म्हणले. हा 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 मग त्यांना फोन केला. त्यांना फोन केल्याच्या नंतर मग ती लागली बोलायला असं तसं. ती म्हणली अहो नक्की तुम्ही कोण आहे? मी असं असं आहे. मग आम्हाला तुमची नाही गरज. मग तुमचं नाव सांगितलं. हा 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 हा. मग त्या माणसाने तुमचा नंबर दिला. बरोबर, ते माझे मित्र आहेत अशोक महाराज कोठवळे. हा हा हा. हो, त्यांनी नंबर दिला. मग त्यांनी ते तुमचा नंबर दिला. हो 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 हो. तुमचा नंबर दिल्यानंतर मग पुढे अंबादासने तुम्हाला फोन केला. हो ना, ते नगर जिल्ह्यामध्ये राहतात बघा ते. हा तर मला म्हणले तुम्ही देताल का पैसे? तर मला हो गुण आल्यानंतर पैसे द्यायला काय हरकत आहे. हा हा हा. हा. पण तुम्ही आता समाधानी आहेत ना? तुम्हाला आनंद वाटतो ना? हो समाधानी आहे पण ती म्हणले नंतर म्हणू नका की दारू सुटली नाही पुन्हा प्यायला लागलं माझे एवढे पैसे गेले. नाही दारू नाही सुटल्या नाही. कशाला कोण काय म्हणतंय म्हणलं दाखवा तरी मग मला. हो, बरोबर आहे ना. मग ते तुम्हाला हे बोलले मग ते आले मग होय केलं. आम्ही आमच्या माणसाला म्हणलंच नाही तुम्ही पर्यंत घरात. हो, बरोबर आहे बरोबर आहे. हा जेव्हा तुम्ही आला होता त्यांना माहिती झालं. बरोबर आहे, पण त्यांनी पण घेतलं बरं का प्रामाणिकपणे. हा घेतलं असं एवढं नाही काही चांगलं आहे असे माणूस शिकायचे. ते पण वैतागले होते जरा. हा वैतागले सासरे. आता आता गांजा सोडायचे घ्या आता एकदा. हो थांबा जरा तू मेहनत सर. हो ना हो ना. हं? हा हा चालेल चालेल. हो चालतंय चालतंय. हो हा, ठीक आहे. चालेल. हं? काळजी. बरं हो बरं. हो करा फोन अजून मधून. हो.